जर का आपण दिवाळीला करंजी ही बनवलीच नाही तर आपली दिवाळी ही करंजीशिवाय अपूर्णच वाटते. तर इथे मी काही करंजी ही लाईट आणि डार्क तळून घेतलेल्या आहेत. तर त्यासाठी लागणारं साहित्य मी इथे दाखवत आहे. तर इथे मी 200 ग्राम बारीक रवा घेतलेला आहे, काही बेदाणे घेतले आहेत, काजू, बदाम आणि चारोळ्या घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर वेलची पूड, जायफळ पूड देखील घेतलेले आहे. 180 ग्राम इथे मी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर 200 ग्राम मी इथे पिठी साखर घेतलेली आहे. पिठी साखर ही मी 200 ग्राम घेतलेली आहे. तुम्ही डायरेक्ट साखर घेऊन ती देखील त्याचं मेजरमेंट कमी जास्त करू शकता. तर इथे एकीकडे मी गॅसवर कढई चढवून ती तापून झाल्यानंतर त्यात खोबरं हे शेकून घेणार आहे. आपल्याला खोबरं हे जास्त लाल करायचं नाही आहे किंवा भाजूनही घ्यायचं नाही आहे. फक्त ते कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे खोबरं परतून घ्यायचं आहे. खोबरं हे परतून झाल्यानंतर मग आपल्याला रवा देखील इथे तसाच परतून घ्यायचा आहे. खोबरं आपलं हे त्यात तुम्ही थोडंसं तूप देखील टाकून शेकू शकता, पण इथे मला तुपाची गरज भासत नव्हती म्हणून मी इथे काही तूप घातलेलं नाही आहे. तर या प्रकारे आपण खोबरं शेकून झालं आहे की नाही ते हाताच्या सहाय्याने असं हातामध्ये थोडं कुस करून बघायचं आहे आणि मग आपल्याला ते खोबरं हे थंड व्हायला काढून घ्यायचं आहे. तर जे ड्रायफ्रूट्स होते आपले ते देखील मी इथे परतून घेत आहे. मी इथे फक्त चारोळ्या परतलेले नाही आहेत, नाही तर ड्रायफ्रूट्स वगैरे आणि आपले काही रवा वगैरे जो आहे तो देखील इथे मी व्यवस्थित असा परतून घेतलेला आहे. तर या पद्धतीने आपल्याला ड्रायफ्रूट्स हे परतून घ्यायचे आहेत, त्यातला कच्चापणा हा निघून जातो. तर इथे आपले हे ड्रायफ्रूट्स परतून घेतलेले आहे ते आपण इथे काढून घेणार आहोत. आता त्यानंतर आपण त्यात 1 चमचा साजूक तूप घालणार आहोत आणि मस्तपैकी आपला हा रवा आपण इथे परतून घेणार आहोत. रवा आपल्याला जास्त गोल्डन ब्राऊन असा काहीच करायचा नाही आहे, फक्त त्याला आपल्याला शेकून घ्यायचा आहे जेणेकरून त्यातला देखील कच्चापणा हा निघून जाईल. तर अशा प्रकारे आपण हा रवा एका चमच्याच्या सहाय्याने चाळत राहायचा आहे. जर थोडासा जरी खाली चटकला रवा तर आपली करंजी जी असते तिची चव देखील निघून जाते. तर इथे मी काही थोड्याच टायमासाठी रवा परतून घेतलेला आहे. त्यानंतर मी थोडीशी खसखस घेतली होती, ती तुम्हाला मी सुरुवातीला दाखवायला विसरली, तर इथे मी ॲड करून घेत आहे. तर 3 चमचे मी इथे आपली खसखस घेतलेली आहे, ती व्यवस्थित अशी परतून घेतलेली आहे. ती देखील मी त्या रव्यामध्ये काढून घेत आहे. आता आपण हे सगळं मिश्रण असं मिक्स करून घेणार आहोत. तर खसखस मी त्या रव्यामध्ये अशी मिक्स करून घेतलेली आहे. त्यानंतर ड्रायफ्रूट्स देखील आपण मिक्स करून घेणार आहोत. हे सगळं जिन्नस आपण इथे मिक्स करून घ्यायचं आहे. वेलची पूड, जायफळ, काही आपले चारोळ्या आहेत त्या, खोबरं, हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही या करंज्या गुळाच्या देखील बनवू शकता, किसलेला गूळ देखील तुम्ही यात घालू शकता. जर तुम्हाला साखरेच्या आवडत असतील तर साखरेच्या किंवा गुळाच्या देखील तुम्ही इथे बनवू शकता. तर अर्धा किलोच्या आसपास आपलं हे सारण बनून तयार होतं. अर्धा किलो म्हणजे अर्धा किलोच्या वरतीच 588 ग्राम असंच काहीतरी माझं हे सारण भरलेलं आहे. तर खोबरं देखील मी इथे कुस करून घेत आहे हाताच्या सहाय्याने. मस्तपैकी आपलं हे खुसखुशीत सारण देखील बनून तयार झालेलं आहे. थोडंसं सारण मी इथे काढून घेतलेलं आहे, गुळाच्या बनवायचे आहेत म्हणून, आणि मग जी काही पिठी साखर होती ती मी इथे घातलेली आहे. तर मस्तपैकी आपलं हे सारण मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित पिठी साखर ही एकजीव करून घ्यायची आपल्याला या सारणमध्ये. तर तुम्ही इथे रवा हा बारीकच वापरायचा आहे, जाड आपल्याला इथे रवा हा वापरायचा नाही आहे. तर इथे आपलं सारणे बरोबर 588 ग्राम भरलेलं आहे. तर इथे कणिक मळण्यासाठी मी जाड रवा घेतलेला आहे 100 ग्राम आणि 400 ग्राम मैदा घेतलेला आहे. चवीनुसार थोडंसं मीठ टाकून आणि थोडंसं मोहन देऊन आपल्याला ही कणिक ही मळून घ्यायची आहे. तर इथे आपण ही कणिक जास्त घट्ट किंवा जास्त पातळ अशी मळायची नाही, व्यवस्थितच आपल्याला त्याचा अंदाज घ्यायचा आहे आणि मग मळायची आहे. कारण त्यात आपल्याला जाड रवा आपण तिथे ॲड केलेला आहे. तो रवा आपण ॲड केल्यानंतर ते पाणी जे आपण त्यात टाकू ते शोषलं जाईल, त्यामुळे आपण तिथे व्यवस्थितच असं अंदाज लावून मगच कणिक ही
भिजायची आहे. तर इथे मी तुपाचं मोहन हे देऊन घेतलेलं आहे. कडकडीत तुपाचं मोहन आपण इथे दिलेलं आहे. तर हे दिल्यानंतर आपल्याला चमच्याच्या साहाय्यानेच हे सगळं जिन्नस हे एकजीव करून घ्यायचं आहे. इथे मी पाव कप तुपाचं मोहन दिलेलं आहे आणि बघू शकता किती मस्तपैकी आपलं तुपाचं मोहन हे दिलं गेलेलं आहे. त्यानंतर मी गरजेनुसार पाणी ॲड करत आहे आणि मग कणिक ही इथे मळून घेत आहे. खूपच सैल अशी कणिक मळायची नाही आहे आणि खूपच घट्ट अशी कणिक देखील मळायची नाही आहे. तर थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला ही कणिक अशी मळायची आहे. सुरुवातीला जर तुम्ही थोडीशी, जास्त नाही, थोडीशी आपल्याला कणिक ही सैल सोडायची आहे, जेणेकरून आपण ती 10 मिनटं रेस्ट करायला ठेवू. तेव्हा त्याचा जो रवा आहे तो जे जास्तीचं एक्स्ट्राचं पाणी राहील ते शोषून घेईल आणि आपल्याला करंज्या करायला देखील सोपं जाईल. तर पुरी एवढा गोळा आपल्याला इथे या करंजीचा घेऊन घ्यायचा आहे. करंजी लाटताना करंजीची जी पारी आहे ती आपल्याला थोडीशी जाडच ठेवायची आहे. अगदी पातळ इथे आपल्याला करंजीची पारी ही बनवायची नाही आहे. तर या प्रकारे इथे आपण सारण भरून घ्यायचं आहे. सारण भरून झाल्यानंतर आजूबाजूला आपल्याला कडेकडेला सगळीकडे बोटाच्या साहाय्याने पाणी हे लावून घ्यायचं आहे. लक्षात असू द्या, जेव्हाही आपण कोणतीही करंजी असो, ओलं सारण असो की कोरडं, तर तिथे आपल्याला पाणीचा हा वापर फक्त आणि फक्त करंजीचं तोंड बंद करण्यासाठी पाण्याचा वापर करायचा आहे. तर इथे मी सगळीकडे असं पाणी लावून त्याचे जे भाग होते दोघं आजूबाजू तिथे असे जॉईंट करून घेतलेले आहेत आणि जे चमचा असतो आपला, म्हणजेच करंजीची फिरकी असते, त्याने मी इथे करंजी ही कट करून घेतलेली आहे. किती सुरेख आपली ही मस्तपैकी करंजी बनून तयार झालेली आहे. सुंदर अशा आपल्या करंज्या बनून तयार. अशा प्रकारे मी एकमेक नवीन प्रकार इथे तुम्हाला माझ्या चॅनलला बनवून दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन. तर त्यासाठी तुम्ही माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून मी जोही व्हिडिओ बनवेल तो तुमच्यापर्यंत पोचायला सहजरित्या मदत होईल. तर या प्रकारे आपण इथे साच्याच्या साहाय्याने देखील करंजी बनवून घेणार आहोत. साचा व्यवस्थित असा घट्ट प्रेस करायचा आहे आपल्याला त्या करंजीवरती आणि मग आजूबाजूचं जे काप असतील ते आपल्याला इथे काढून घ्यायचे आहेत. तर इथे आपली करंजी ही बनवून झालेली आहे. किती मस्तपैकी टम्म आपली ही करंजी बनलेली आहे. एकदम खुसखुशीत आणि मस्तपैकी न फुटणारी आपली ही करंजी इथे बनून तयार होते. सॉरी, शब्द चुकला माझा. तर अशा प्रकारे आपली ही करंजी बनून तयार होते. तुम्ही देखील या प्रमाणात सारण बनवू शकता आणि मस्तपैकी दिवाळीला तुम्ही अशा करंज्या बनवून बघा. आणि हो, सारण आपल्याला महिनाभर टिकतं. तर तुम्ही हे सारण बनवून फ्रीजमध्ये जरी ठेवलं महिनाभर तरी चालतं, जेणेकरून आपल्याला जेव्हाही गरम गरम खाव्याशा वाटल्या तर आपण बनवू शकतो. तर गरजेनुसार आपण या करंज्या बनवून घ्यायच्या आहेत आणि बाकीचं सारण आपण हे साईडला काढून ठेवलं तरी चालतं आहे. तर एकीकडे तेल हे माझं गरम होत होतं, तर त्यात मी हळूहळू आपल्या या करंज्या सोडत आहे. तर इथे 5 ते 6 प्रमाणात करंज्या टाकलेल्या आहेत. मस्तपैकी आपल्या या करंज्या तळून झालेल्या आहेत. टम्म फुगीर आपल्या करंज्या बनलेल्या आहेत. बघू शकता आपण किती मस्तपैकी कलर आलेला आहे आपल्या करंजींना. एकही करंजी तेलामध्ये फुटलेली नाही आहे. सगळ्याच करंज्या आपल्या एकदम मस्तपैकी बनून तयार झालेल्या आहेत. अशाच प्रकारे तुम्ही देखील घरच्या घरी मस्तपैकी दिवाळीला करंज्या बनवू शकता. अगदी सोपी आणि साधी पद्धत आहे करंजी बनवायची. आणि जर तुम्हाला रवा नको असेल, तुम्हाला स्किप करायचा असेल, तर तुम्ही देखील तो स्किप करून मग करंजी बनवू शकता. पण रवा ॲड केल्यानंतर आपली करंजी ही काही काळ जास्त टिकते, कारण ते खुसखुशीत होते. तर इथे टोटल मी 37 करंजी या बनवून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर उरलेलं सारण मी फ्रीजमध्ये देखील ठेवून घेतलेलं आहे. तर रात्रीच्या टायमाला करंजी बनवत असल्यामुळे तुम्हाला कलर हा थोडा डाऊनच वाटेल. बाकी करंजी मी ही डार्क आणि लाईटमध्ये तळलेली आहे, तुम्ही बघू शकता.
तर अशा नवीन नवीन रेसिपीजसाठी सुवर्णाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.